ओम नमः शिवाय नमः। मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप जणांचं मी बघितलं आहे की खूप जण म्हणतात जर आम्हाला काल सर्प दोष असेल तर आम्ही या महिन्यात शांती करू शकतो का, या तुम्हाला पितृदोष आहे, या तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला साडेसाती आहे। बघा, देव के देव महादेव आणि आपले नवग्रह बॅलन्स करणारे सुद्धा महादेव आहे। रावण सुद्धा महादेवाचा भक्त होता। शनी भगवानांनी सुद्धा महादेवांचीच तपश्चर्या केली होती आणि आपले 9 ग्रहांना सुद्धा बॅलन्स करणारे महादेव आहे। मग आपण काय करायचं या श्रावण महिन्यामध्ये? जसं कोणाला साडेसाती आहे, खूप जण म्हणतात की घरामध्ये दोष आहे, काय करावं? तुम्ही तुमच्या ब्राह्मणाच्या हाताने या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला कालसर्प दोष आहे आणि पितृदोष आहे, या दोघांसाठी सांगते, ब्राह्मण असतील तुमच्या आजूबाजूला तर तुम्ही सोमवार दिवशी संध्याकाळी सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या हाताने रुद्राभिषेक करू शकता। ज्या व्यक्तीला आहे, ज्या घरामध्ये आहे, त्या व्यक्तीने एका जणाने महादेवाच्या मंदिरात जाऊन संध्याकाळी पूर्ण सूर्य डुबल्यानंतर पंडितला विचारायचं, ते विधीनुसार सांगतात, तुम्ही रुद्राभिषेक करून घ्या, जेवढे सोमवार आहेत तेवढे। आता सेकंड, जसं तुम्हाला घराला दोष आहे या तुम्हाला स्वतःला वाटते की आपले ग्रह बॅलन्स नाही आहे, साडेसाती आहे, भरपूर काही आणखीन काही आहे, तुम्ही स्वतः पण दर सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये पिंडीवरती दूध, दूध म्हणजे चंद्रमा, आपल्या कुंडलीमध्ये चंद्रमा म्हणजे दूध, चंद्रमा प्रेमाशी जोडलेला आहे, मनाशी जोडलेला आहे, आपले नाते टिकत नाही, आपण काही बोललं तर समोरचा अपशब्द आपल्याला बोलून देतो, ही आपली अनबन होते बोलताना, होतं ना असं, त्याला असं म्हणतात की आपलं भूत पण चांगलं नाही, चंद्रमा पण नाही, आणि आपल्याला लगातार आपण नाराज राहतो, इमोशनल राहतो, कोणीही आपल्याला बोलून जातं, आपल्याला प्रेमामध्ये विजय नाहीये, है ना? आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला प्रेमामध्ये विजय नाही, मग काय करावा? काल सर्पदोष पण आहे, अशा व्यक्तींनी स्वतः महादेवाच्या मंदिरात कच्च्या दुधाने अभिषेक करताना मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते रुद्राय नमः, हा मंत्र आहे। त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आणि महादेवाला प्रार्थना करायची। आणि जे लोक अंधे आहेत, ज्यांना काही दिसत नाही, अशा लोकांची तुम्ही मदत करा, कोणाला तरी मेडिसिन घेऊ द्या। अचानक कोणाची तरी कामी पडणं म्हणजे ईश्वर असतो, ईश्वर आपल्याला पापातनं बाहेर काढतो आणि पुण्याचा घडा भरणं सुरू करतो। म्हणून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवाला जे पण मागता, जी पण तपश्चर्या करता, त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। म्हणून मी नेहमी प्रॅक्टिकली सांगते, कारण लोक जेव्हा कुंडली घेऊन येतात माझ्याकडे, मी कोणाकडे वास्तू करायला जाते, तर उपाय सांगा, अरे तुम्ही उपाय तर करा, पण त्यासोबत तुम्ही कर्मानुसार करा। जेव्हा तुम्ही या पद्धतीने करणं सुरू करता तर आपल्याला रिझल्ट येत असतो। हर हर महादेव।